ब्रॉट टू यू बाय विगार्ड। गेवराई तालुक्यातलं निपाणी जवळका म्हणजेच ज्या गावात पाणीच नाही त्या गावाला निपाणी असं संबोधलं जातं, अशी आख्यायिका देखील आहे. आणि त्याच गावामध्ये सध्याच्या भीषण दुष्काळात अशी ड्रॅगन फ्रूटची एक अनोखी बाग जी आहे ती उभा केलेली आहे. आदर्श बाग म्हणलं तरी वावगं वाटणार नाही, कारण मेहनत, कष्ट, चिकाटीच्या बळावर शेतकरी कुटुंबानं ही बाग जवळपास तयार केलेली आहे. आणि वर जर बघितलं की शेड नेटच्या साहाय्याने ही बाग जी आहे तयार केली. राज्यातलं हा पहिलाच प्रयोग आहे. एकीकडे भीषण दुष्काळ आहे, तर दुसरीकडे याच दुष्काळावर मात करत बीडचा शेतकरी मात्र कुठेही हतबल न होता, निराश न होता, भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। मेहनत करत अशा पद्धतीने हे ड्रॅगन फ्रूटची जी बाग आहे ती केलेली आहे. माझ्यासोबत इथले शेतकरी आहेत. किती एकरवरची ही बाग आहे? ही 2.5 एकर. 2.5 एकर क्लोज शेड नेट मध्ये ड्रॅगन फ्रूट आहे. काय नेमका खर्च आला? एवढा भीषण दुष्काळ आहे, पाणी टंचाई आहे, तरी पण बाग तुम्ही चांगल्या पद्धतीने फुलवली. हो, याला साधारण 15 ते 16 लाख रुपये खर्च लागलेला आहे. आणि पहिल्या वर्षी याला 2 लाख रुपयाचे उत्पन्न झालेलं आहे. आणि अपेक्षित उत्पन्न ह्या वर्षीचं म्हणजे दुसऱ्या वर्षानंतर साधारण 15 लाख रुपये आहे. केवळ कुठलाही मजूर न लावता फक्त तुमच्या घरातले कुटुंबच हे सगळं काम करतात? मीच करते दुसरं कुणीच नाही समजा. खुरपणी मीच करते, बांधणी मीच करते, आणि पुन्हा ते थोडं थोडं नासलेलं तेच मी करते, आणि अजून सलरी टाकीते. हे काम करते मी. याआधी असं कधी पीक किंवा फळबाग घेतलं होतं? कधीच नव्हतं घेतलेलं, कधीच नव्हतं. हे मुलांनी आणलंय आमच्या. कधी नव्हतं घेतलेलं हे. कसं एकंदरच याची जोपासना केली? भीषण दुष्काळ आहे, 40-42 डिग्रीचा पारा आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। फक्त आणि फक्त आम्हाला पाणी पिया पुरतंय आमच्या युरीला. त्याच्यातून उरलेलं पाणी याला पडत आहे. थोडं शिल्लक राहिलेलं पाणी आमचं भागूनशिनी शिल्लक राहिलेलं पाण्यावर हे जोपासना केली. त्याला जास्त म्हणजे खूप पाणी काही लागत नाही. साधारणतः आता किती उंचीची आहे, आणि जर फळाची लागवड कळी लागलेली आहे, किती उत्पन्न होईल? सरासरी हिचं आता हाय ही कळी कमीत कमी 2 लाख रुपये 2.5 लाख रुपयाची होईल. आणि नंतर पुन्हा पाऊस पडल्याच्या नंतर पुन्हा उत्पन्न वाढत चालतं. 6 महिने सरासरी उत्पन्न चालू राहतं. आता पाण्याचा स्रोत कुठून आहे? कसं पाणी पाणी आता पावसाच्या पाण्यावरच. जेवढं काय पाऊस पडेल तेवढं त्याला उत्पन्न येत राहील. मग आता कसं जगवत आहे भीषण दुष्काळात? आता थोडंफार पाणी टाकतो ना त्याला. विहिरीतून थोडं बोरला येतं, 10-15 मिनिटाचं चलतं बोर. विहिरीचं काही असं मिळून आपलं थोडं थोडं टाकतो पाणी त्याला. 2-4 दिवस सासून ड्रीप. जर मान्सून वेळेत दाखल झाला तर ठीक आहे, जर दाखल झालाच नाही तर काही फटका बसेल? उत्पन्नाला थोडाफार फटका बसेल ना. म्हणजे मान्सून जर लवकरात लवकर आला तर ह्याचं उत्पन्न सरासरी 15 ते 20 लाख रुपयापर्यंत होईल. वेळीच्या वेळेला जर पाऊस पडत गेले तर 15 ते 20 लाख रुपयाचं उत्पन्न होईल. आणि जर नाही झालं तर समजा 4-5 लाख रुपये, 5-6 लाख रुपये कुठेच नाही गेले. दुष्काळ जरी इथून पुढच्या वर्षी बी नाही पाऊस पडला तरी 4-5 लाख रुपये ह्या मालाचे होतील. धास्ती वाटते किंवा वाटत नाही? काही नाही, धास्ती काही वाटत नाही. नक्की ड्रॅगन फ्रूटच्या या बागेमध्ये मी आहे. निपाणी जवळका या गावातले हे शेतकरी आहेत. कुठेही हातबल झाले नाहीत, खचलेले नाहीत, उलट दुष्काळाचा सामना करतायत. थेंब थेंब पाण्यासाठी एकीकडे पायपीट सुरू असताना दुसरीकडे मात्र त्याच थेंबाला जपवणूक करून ड्रीपच्या माध्यमातून ही अनोखी अशी बाग त्यांनी उभी केलेली आहे. शेतकऱ्याचा हा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घ्यायलाच हवा. कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, निपाणी जवळका, बीड. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.